हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण बघणार आहे पेढ्याची रेसिपी। तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये हे दूध टाकते। अर्धा लिटर दूध आहे। हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट दूध। तर आता हे दूध मी थोडं आटवून घेणार आहे। हे दूध थोडं आटलं की मग पुढची कृती आपण करूया। तर दूध आता हे आपण गरम करायला ठेवलं आहे। तर दूध गरम झालं की त्याच्यामध्ये साखर टाकायची, म्हणजे थोडी टाकली तरी चालते, किंवा जेवढी आपल्याला लागणार आहे पेढ्यांसाठी तेवढी साखर टाकायची। आता तुमच्या आवडीनुसार गोड कितपत तुम्हाला आवडते त्यानुसार टाकायची साखर। साखर टाकल्यामुळे काय होणार आहे की आपलं दूध लवकर आटलं जाणार आहे। त्यासाठी मी थोडीशी आता साखर टाकते। आता हा एवढा चमचा भरून साखर टाकली। आता हे दूध थोडं आटू दे, मग आपण पुढची कृती करूया। ही मिल्क पावडर आहे। तर ही मिल्क पावडर मी याच्यामध्ये टाकते आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता दूध खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहायचं। हे बघा, असं व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं, म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी होत नाहीत। दुधाला साय येते ती मोडून घ्यायची आहे प्रत्येक वेळी। हलवत राहिलं की मग ती साय नाही वर जमा होणार। आता हे बघा, आपलं हे मिश्रण कसं घट्ट झालंय। आता हे केशर टाकलेलं दूध आहे, तर हे ह्यात टाकते। मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण बघा आता कसं हे कढईपासून सुटलेलं आहे। आता ह्याचा गोळा तयार झाला आहे। आता हे थंड करायला ठेवायचं आणि नंतर मग आपण पुढची कृती करूया। आता हे मिश्रण बघा असा गोळा झालेला आहे। आता हे काढून घेऊया आणि आता हे थोडंसं थंड झालं की मग ह्याचे पेढे वळून घ्यायचे। हे बघा, हे आता 2 पेढे मी वळून घेतलेत। आता जेवढा आकार तुम्हाला पाहिजे पेढ्याचा तेवढा आकार तुम्ही देऊ शकता। याच्यावर एक केशर लावते। अशा प्रकारे पेढे वळून घ्यायचे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।